केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज या ठिकाणी यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघ आणि त्यांच्या माध्यमातून एका गीत महाभारत या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आत्ताच ताईंनी सांगितलं की हा सुंदर अशा प्रकारचा दुहेरी योग आहे आणि या निमित्तानं आपण सर्व पितृतुल्य मंडळी मातृतुल्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात। सर्वांचंच मी मनापासून स्वागत करतो आणि आपणा सर्वांना धन्यवाद देतो। सुरुवातीला आपण जो विषय अर्धा पाऊण तास मी मांडणार आहे, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टयुती परोपकारे। खरं तर मी नेहमी सांगत असतो, दुर्लभे भारते जन्महा महाराष्ट्रे अतिदुर्लभः। भारतामध्ये जन्माला येणं ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे। महाराष्ट्रामध्ये जन्माला येणं ही त्याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट आहे। पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला येणं ही त्याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट आहे। देहू आळंदी परिसरामध्ये जन्माला येणं ही त्याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट आहे। आणि यमुनानगरमध्ये आपलं वास्तव्य असणं ही महत् भाग्याची गोष्ट आहे। आपण सगळेजण भाग्यवान आहोत, कारण आपली भूमी ही संतांची भूमी आहे, शूरांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे। संतश्रेष्ठ जगद्गुरू प्रातस्मरणीय तुकाराम महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी देहू, त्यापासून काही अंतरावर आपण राहतो आहोत। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी आळंदी, त्यापासून काही अंतरावर आपण राहतो आहोत। शिवरायांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेला अशा प्रकारचा हा सगळा भाग, श्रीमंत मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेली अशा प्रकारची ही भूमी आणि इथे आपलं वास्तव्य असणं हे आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे। संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारलेले देवालया। नामातयाचा किंकर तेणे केलासे विस्तार, जनार्दनी एकनाथ स्तंभ दिला भागवत। भजन करा सावकाश तुका झालासे कळस। संतश्रेष्ठ जगद्गुरू प्रातस्मरणीय तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहिणाबाईंनी या संप्रदायाचं रूपकात्मक अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे। ते म्हणतात की 750 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये एकतेचा, ममतेचा, समतेचा, प्रेमाचा विचार ज्ञानेश्वर माऊलींनी मांडला। भरभक्कम अशा प्रकारचा पाया या संप्रदायाला घातला। नामदेव महाराजांनी याचा विस्तार पंजाबपर्यंत केला। नामातयाचा किंकर तेणे केलासे विस्तार। पंजाबपर्यंत नामदेव महाराजांनी या विचाराचा प्रचार केला। गुरु ग्रंथसाहेबामध्ये नामदेव महाराजांचे 55 अभंग आहेत, नामदेवजी की मुखवाणी म्हणून। आणि जवळजवळ 210 मंदिरं पंजाबमध्ये ही नामदेव महाराजांची आहेत। 14व्या शतकामध्ये नाथबाबांनी भागवतासारखा प्रचंड तत्वज्ञानाचा ग्रंथ लिहिला आणि भरभक्कम अशा प्रकारचे खांब या मंदिराला उभे केले। 16व्या शतकामध्ये मंदिर पूर्ण झालं आणि कळस होण्याचं भाग्य संतश्रेष्ठ जगद्गुरू प्रातस्मरणीय तुकाराम महाराजांना मिळालं। त्या परंपरेमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत। मी आत्ताच आपल्याला सांगितलं, आपली भूमी संताची भूमी आहे। मी संत या शब्दाची व्याख्या अशी करत असतो, संत म्हणजे काय? जे आमच्या जीवनामध्ये वसंत फुलवतात त्यांना मी संत असं म्हणतो। संत म्हणजे काय? जे आम्हाला भगवंताचं दर्शन घडवतात त्यांना मी संत असं म्हणतो। संत म्हणजे काय? ज्यांच्या सपणाला अंतच नाही त्यांना मी संत असं म्हणतो। स म्हणजे सद्विचार, स म्हणजे सहनशीलता, स म्हणजे सद्विवेकबुद्धी। याला ज्यांच्या जीवनात अंतच नाही त्याला आपण संत असं म्हणतो। तुकाराम महाराजांचं उदाहरण मी नेहमी सांगतो, कदाचित ऐकलंही असेल आपण। तुकाराम महाराज पर्णकुटीच्या दारात बसलेत, गळ्यात माळ, हातात टाळ, पांडुरंग पांडुरंग चाललंय। घरात पाण्याचा थेंब नाही। त्यांच्या पहिल्या पत्नी नेहमीच आजारी असायच्या। दुसऱ्या पत्नी जिजाबाई अत्यंत तापड स्वभावाच्या, आपल्या सगळ्यांना माहीत आहे। तुकाराम महाराजांचं पांडुरंग पांडुरंग चाललंय। जिजाबाई जवळ आले आणि म्हणतात, बंद करा तुमचं ते पांडुरंग पांडुरंग, घरात पाण्याचा थेंब नाही। ही शेवटच्या घटकामुळे तिने जण आता तरी हिच्या जवळ बसा। पण कसलं काय, तुकाराम महाराजांची ब्रह्मांडी टाळे लागलेली। रागा वैतागाने डोक्यावर मातीचा हंडा घेतला, रणरणत्या उन्हामध्ये पाणी आणण्यासाठी त्या निघून गेल्या।
15-20 मिनिटानंतर जेव्हा परत आल्या तेव्हा विचार असा डोक्यात होता की निदान आता तरी तुकाराम महाराज तिच्याजवळ बसलेले असतील. पण कसलं काय, जेव्हा जिजाबाई तिथे आलेत ना, पाहतात तर तुकाराम महाराज आहे तिथंच बसलेले होते. आता मात्र जिजाबाईंना भयंकर राग आला. आपल्या डोक्यावर जो मातीचा अंडा होता तो तसाच घेतला आणि महाराजांच्या डोक्यात टाकला. तुकाराम महाराज म्हणतात, जिजा तू किती चांगली आहेस, एवढे दिवस मी ऐकलं होतं गरजेल तो पडेल काय, पण आज तू गरजलीसुद्धा आणि पडलीसुद्धा. ज्यांच्या जीवनात सहनशीलतेला अंतच नाही त्यांना मी संत असं म्हणतो. सांगायला सोपं आहे, ऐकायला खूप गोड वाटते, पण आमच्या जीवनात आणणं खूप कठीण आहे. बरं कठीण आहे. सकाळच्या वेळेला आम्ही बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेलो आणि नेहमीपेक्षा जर कमी गार गरम पाणी असेल तर आमचं टेम्परेचर वाढतं, नाही का. सांगायला सोपं आहे, अनुभूती आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे. नाथांचं उदाहरण असंच आहे. नाथ शांतीचं मूर्तिवंत प्रतीक, रागवायचीच नाहीत. अहो अक्षरशः नाथांना रागवून दाखवण्यासाठी 200 रुपयाची पैज लावली. त्यावेळेचे 14व्या शतकाचे 200 रुपये. नाथांचं जीवन आणि इतर संतांचे जीवन याच्यामध्ये फार मोठा फरक. नाथांचं जीवन म्हणजे समृद्ध जीवन, भली मोठी शेती, स्वतंत्र देवघर, चिरेबंदी वाडा. नाथ महाराज एक दिवस सोहळ्यात पूजा करत बसलेले देवघरात. ज्या ग्रस्ताने पैजेचा विडा उचलला होता तो ग्रस्त सरळ आला आणि नाथांच्या मांडीवर जाऊन बसला. त्याला वाटलं नाथ बाबा रागावतील, पण कसलं काय, नाथ महाराज रागावले नाहीत. उलट त्यांनी आपल्या पत्नीला हाक मारली आणि म्हणतात, अगं ऐकलंस का, कोण आपल्याकडे पाहुणे आले, त्यांना बसायला जरा चटई तरी अंथर. नाथांची पत्नी 14व्या शतकातली, पतीनं सांगितलेली ऐकणारी होती. ताबडतोब त्या बाहेर आल्या आणि चटई टाकण्यासाठी खाली वाकल्या. पण या ग्रस्ताला वाटलं नाथ बाबा रागावले कसे नाहीत. त्याने दुसरी युक्ती शोधून काढली. नाथांच्या पत्नी जेव्हा चटई टाकण्यासाठी खाली वाकल्या त्यावेळेला ते ग्रस्त नाथांच्या मांडीवरून टुनकून उडाले आणि तिच्या कडेवर जाऊन बसले. नाथांनी जेव्हा ते दृश्य पाहिलं तेव्हा नाथबाबा म्हणतात, बघ कसा गोपाळकृष्ण यशोदेच्या कडेवर बसल्यासारखा दिसतोय, त्याला आत तरीने आणि दूध तरी दे. ज्यांच्या सुविचाराला अंतच नाही त्यांना मी संत असं म्हणतो. त्या ग्रस्ताला खूप वाईट वाटलं. खाली उतरला तो, नाथांचे पाय धरले आणि सांगितलं, नाथ बाबा चुकलं मी, पण तुमच्यासारख्या संतांना त्रास दिल्याचं पाप माझ्या डोक्यावर बसलं, पैज मात्र हरलो. नाथांनी विचारलं, कसलं पाप, कसली पैज. त्या ग्रस्तांनी सांगितलं, तुम्ही रागावला असताच ना मी 200 रुपये पैज जिंकलो असतो. नाथांनी विचारलं, कशासाठी पाहिजे होते 200 रुपये. त्या ग्रस्तांनी सांगितलं, मी माझ्या मुलीचं लग्न करू शकलो असतो. नाथ म्हणतात, एवढंच ना. पटकन उठले, तिजोरीची चावी घेतली, तिजोरी घोडली, तिजोरीतून 200 रुपये काढले, त्या ग्रस्ताच्या हातात दिले आणि त्याला सांगितलं, तू पुढे धावत जा, मी तुझ्या पाठीमागून धावत येईल. पाहणाऱ्या लोकांना असं वाटेल मी तुझ्यावर भयंकर रागावलं आहे आणि आणखीन तुला ते 200 रुपये देऊन टाकते. 200चे 400 होते. ज्यांच्या सुविचाराला अंतच नाही त्यांना मी संत असं म्हणतो. अशा परंपरेमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत, आपण किती भाग्यवान आहोत. ज्ञानोबाचे तुकोबा किंवा मुक्ताईते वैणाई हे मध्यमपदलोपी समास आहेत, ज्यांच्यामध्ये जे काही अनेक संत होऊन गेले. या संतांनी आपल्या आचाराने, विचाराने, उच्चाराने समाजामध्ये एक प्रकारचं प्रबोधन केलं. आणि म्हणून आजचा जो विषय आहे, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. म्हणजे संत जे येतात ना ते जगाच्या कल्याणासाठीच येतात. संत स्वतःच्या इच्छेने येतात, स्वतःच्या इच्छेने जातात. देव त्यांना आणावं लागतं आणि आपल्याला यावंच लागतं. तिन्हींमध्ये असा फरक आहे बघा. आपल्याला यावंच लागतं. महाराज असं म्हणतात, जन्माचे ते एवढं मुळं पाहिले शोधून दुःखाची कारणं जन्म घ्यावा. म्हणजे आपली जी कर्म असतात त्या कर्मानुसार आपल्याला पुन्हा 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 जन्माला यावं लागतं, पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. आपल्याला यावंच लागतं, भगवंताला आणावं लागतं. ज्या ज्या वेळेला या पृथ्वीतलावर काही अधर्म होतो त्यावेळेला सज्जनांना त्रास होतो, दुष्टांचं फावतं, अशा वेळेला धर्माची स्थापना करायची असते. मग धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंताला विनंती करावी लागते. 4थ्या अध्यायामध्ये भगवंताने आपल्या अवताराचं कार्य सांगितलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची स्थापना करण्यासाठी आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, दुष्टांचं पारिपत्य करण्यासाठी संभवामि युगे युगे भगवंताला आणावं लागतं. आणि संत स्वतःच्या इच्छेने येतात, स्वतःच्या इच्छेने जातात. महाराजांना विचारलं, आपण आलात कुठून? महाराज म्हणतो, आम्ही वैकुंठवासी. पुन्हा कुठे जाणार?
पुन्हा वैकुंठामध्ये जाणार. आला होतात कशासाठी? आम्ही वैकुंठवासी आलो याज कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया, झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग. आडराणाने जग भरलेलं आहे म्हणून आम्ही जन्माला आलो. उजळाया आले वाटा, खरे खोटे निवाडा. म्हणजे एक मार्ग दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी जन्माला आलो आणि आता पुन्हा आम्ही आमच्या ठिकाणी जाणार. संत स्वतःच्या इच्छेने येतात, स्वतःच्या इच्छेने जातात. नाथ महाराजांना आपलं जीवनकार्य संपवायचं होतं आणि त्यांनी आपल्या घरातल्या लोकांना सांगितलं, गिरजाबाईंना सांगितलं, हरिपंडितला सांगितलं, माझं आयुष्य आता मला संपवायचं आहे. आणि विशिष्ट प्रकारचे ध्यान लावलं त्यांनी आणि त्यांनी आपलं आयुष्य संपवलं. तिरडीवर झोपवलं. अंत्ययात्रा निघाली. आता पैठणमधले रस्ते, तीर्थक्षेत्रातले रस्ते बारीक बारीकच असतात, बोळं असतात. बोळामधून ते अंत्ययात्रा निघालेली आहे. नवीनच लग्न झालेली एक नववधू पहिल्यांदाच तिच्या सासरी चालली होती आणि हे नाथांचं प्रेतमध्ये आडवं आलं. त्या मुलीचे आईवडील म्हणायला लागले, नाथांना काय आत्ताच वेळ मिळाला का जायला? इतका आमचा चांगला समय आहे, चांगली वेळ आहे आणि आत्ता काय यांना वेळ मिळत? नाथांनी ते ऐकलं. नाथ म्हणाले, बाई माझ्यामुळे तुला काय अडचण नको. ते तिरडीवर उठून बसले आणि पुन्हा आपल्या घरी गेले. नाथांना म्हटलं आता आपण दुसऱ्या दिवशी जावं. दुसऱ्या दिवशी विशिष्ट स्थितीमध्ये बसले आणि पुन्हा त्यांना तिरडीवर झोपवलं. अंत्ययात्रा निघाली. चौघांनी खांद्यावर घेतले. अंत्ययात्रा निघालेली आहे. आता चौघेजण म्हणजे भावबंदच होते ना. मग भावबंद चर्चा करायला लागले. फार सनातन विचाराचा प्रचार करत होते. अस्पृश्यांच्या घरी जात होते. समानता आणण्याचा प्रयत्न केला. आमच्या ब्राह्मण मंडळींना फार त्रास देत होते. शेवटी आमच्याच खांद्यावर जावं लागलं ना. नाथांनी ते ऐकलं. काय हरकत नाही. पुन्हा उठून बसले. तुम्हाला त्रास नको. परत घरी गेले. दुसऱ्या दिवशी मात्र आता कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही. स्वतः ते चालत चालत नदीकडे गेले, गोदावरीकडे गेले आणि आपला देह गोदावरीला अर्पण करून टाकला. स्वतःच्या इच्छेने येतात आणि स्वतःच्या इच्छेने जातात असे संत असतात. आणि म्हणून हे येतात ते जगाच्या कल्याणासाठी येतात. संतांचं वर्णन केलं आहे. काय वानू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हितोपदेश, करुणी सायासे शिकविते, तुका म्हणे जसे धेनुवेचे चित्त. ऐका, म्हणजे ते असं म्हणतात की किती प्रयत्नाने शिकवतात. करुणी सायासे शिकविते. ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वर घ्या, अमृतानुभव घ्या, चांगले 65 घ्या, हरिपाठाचे अभंग घ्या. या प्रत्येक साहित्यामध्ये संवाद आहे, लोकांच्याबरोबर संवाद आहे. नाथांचं भागवत घ्या, समर्थांचं दासबोध घ्या. या ठिकाणी प्रत्येक संवाद आहे. तुकाराम महाराजांची गाथा घ्या. प्रत्येक साहित्यामध्ये संवाद आहे आणि या संवादातून ते जगाचं कल्याण करण्यासाठी उपदेश करत असतात. करुणी सायासे शिकविती. हे समजलं नाही ते समजलं नाही ते पुन्हा 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 शिकवतात. आम्ही शाळेमध्ये असताना पण असंच करायचं बरं का. एखादं उदाहरण मुलाला समजलं नाही ना, बरं का सर, एखादं उदाहरण समजलं नाही ना की तो दोष मुलाचा नाही, तो दोष माझा आहे मी समजायचा. कारण का आपण त्या मुलापर्यंत जाऊन पोहोचलो नाही. मग आपण त्याला सोपंच करून सांगायचं. माऊलींनी कितीतरी उदाहरणं दिली ज्ञानेश्वरीमध्ये. 9व्या अध्यायामध्ये माऊली असं म्हणतात, जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळ्या ठिकाणी मी आहे. पण काय सांगू अर्जुना, मला पाहण्यासाठी जी दृष्टी असावी लागते, श्रद्धा असावी लागते, ती श्रद्धाच लोकांच्या ठिकाणी नाही. अशा प्रकारची अश्रद्ध माणसं असतात कशी. माऊलीने काही सुंदर उदाहरण दिलं आहे. पाहे पादू पैत्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड, परिते अभेरुनी गोचिड अशुद्ध काय सेविते, का कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी. अर्थ सांगितलं म्हणजे आपल्या लक्षात येईल. माऊली असं म्हणतात, अरे अर्जुना, दूध किती पवित्र आणि गोड आहे. काही काही पदार्थ पवित्र असतात पण गोड नसतात. काही काही पदार्थ गोड असतात पण पवित्र नसतात. स्वीट होम बनलेले लाडू गोड आहेत पण पवित्र नाही, नैवेद्याला नाही चालणार ते. गाईचं गोमूत्र पवित्र आहे पण गोड नाही. पण दूध मात्र पवित्र आहे आणि गोडे आहे. अशा प्रकारचं दूध असतं कुठं? गाईच्या कासेमध्ये. पलीकडच्या बाजूला गोचीड चिकटलेले असतात. किती अंतरावर? पासी त्वचेची या पदराड. फक्त मध्ये त्वचेचा एक पातळ पडदा आहे. पण त्या गोचिडांची, त्या गाईच्या दुधावर श्रद्धाच नसल्यामुळं त्या आयुष्यभर रक्त पित असतं, त्याला दूध कधी मिळतच नाही.
माऊलींना वाटतं हे लोकांना समजलं असेल का. दुसरा दृष्टांत दिला. का कमलकंदा आणि दरदोरी नांदणूक एकेची घरी. अरे कमळाचा कांदा आणि बेडूक दोघे एके ठिकाणी असतात. 100 मैलावरनं भोंगा येतो आणि कमळामधला मध पिऊन जातो, पण बेडकाची श्रद्धाच नसल्यामुळे ते आयुष्यभर चिखल चिवडत असतं. माऊलींना वाटतं हा दृष्टांत समजला असेल का. लगेच तिसरा दृष्टांत. का निदैवाच्या परिवारी लोह्या रुतल्या वरीवरी. एखादा दुर्दैवी मुलगा आहे, वडील स्वर्गवासी झालेले असतात. तो मुलगा एका ठिकाणी बसून दिवस दिवस उपवास करतो. खा घे वगैरे कोणी काही म्हणत नाही. वडिलांचे मित्र येतात, ते म्हणतात बाबा रे, तुझ्यासाठी तुझ्या वडिलांनी खूप संपत्ती साठवून ठेवली आहे, जिथे बसलायस ना तिथून ओठ आणि ती जागा खण, म्हणजे संपत्ती कुठे तुला समजेल. तो उठतो आणि ती जागा खणतो. लोह्या रुतल्या वरीवरी. लोखंडाच्या कढयाच्या कढया सोन्याने भरलेल्या त्याला दिसतात. दृष्टांताच्या 3 ओव्या सांगितल्या आणि 4थी ओवी सिद्धांताची सांगितली. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखासी आरामो, का भ्रांतासी कामो विषयावरी. तसा मी तुझ्यामध्ये असताना तू मला इतरत्र शोधण्याचा का प्रयत्न करतो आहेस. कुठे शोधीशी रामेश्वरानं, कुठे शोधीशी काशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयातच उपाशी. न लगे सायाशी जावे वनंतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईच वैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. एक करुणी सायाशी शिकविते. सोपं 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 करून सांगितलं. आम्ही शाळेत असताना पण असंच सांगायचं बरं का. आपल्यामध्ये बरीच शिक्षक मंडळी दिसते, मला माहिती आहे. मुलांना इतकं सोपं सांगायचं, समजलं नाही तर पुन्हा सोपं करून सांगायचं. एक गुरुकुल होतं. गुरुकुलामध्ये अनेक विद्यार्थी होते आणि गुरुजी त्यांना शिकवत. एक दिवस गुरुजींनी विद्यार्थ्यांना शब्द म्हणायला सांगितला. सर्वांनी ब्राह्मण शब्द म्हणा. सगळे मुलं म्हणायचे ब्राह्मण, पण एक मुलगा म्हणायचा बामन. गुरुजी म्हणायचे ब्राह्मण, तरी तो मुलगा म्हणायचा बामन. गुरुजींना वाटलं काय करावं, किती याला समजून सांगायचं. हा बामनच असं का म्हणतो आहे. त्याला जवळ घेतलं, त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्याला सांगितलं, हे बघ तू घोडा बघितलास का. म्हणाला बघितला घोडा. मग घोड्याला खायला घालतात, त्याच्या तोंडाजवळ एक पिशवी असते. त्या पिशवीला काय म्हणतात. तो म्हणाला त्याला तोबरा म्हणतात. बरोबर ना, त्याला तोबरा म्हणतात. मग गुरुजी म्हणाले तुला तोबरा म्हणता येईल का. म्हणाला येईल म्हणता. मग म्हण बरं, तोबरा म्हण, तोबरा म्हण, तोबरा म्हण, तोबरा म्हण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण. करुणी सायाशी शिकविती. संत नेमकं हेच करतात. पुन्हा 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 सांगतात. पुन्हा पुन्हा सांगतात. कितीतरी ज्ञानेश्वरीतल्या कितीतरी ओव्या आपण पाहतो, गाथेतले कितीतरी अभंग आपण पाहतो की हे सगळं जगाच्या कल्याणासाठीच त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. पण आज जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येक माणसाचा बदलला आहे. यावत जीवम सुखम जिवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. खाना पिना मजा करना यही हमारा काम. जिस दिन नियम की चिठ्ठी आवे बोलो भाई राम. लाईफ इज ओनली टू एन्जॉय. जीवन म्हणजे फक्त मजा करणे. ईट ड्रिंक अँड बी मेरी. या पालखीकडे माणसांना जीवनाचा अर्थच कळत नाही. मी नेहमी सांगत असतो जीवन खूप सुंदर आहे. जीवन खूप सुंदर आहे. पुन्हा पुन्हा आपल्याला मिळणारं नाही. पुन्हा पुन्हा मिळणारं नाही. आणि किती अनमोल जीवन दिलं आहे भगवंतांनी आपल्याला. किती अनमोल आहे, किती किमती आहे. मी एका दातांच्या डॉक्टरांच्याकडे गेलो होतो. माझ्या शेजारी आजी बसल्या होत्या. आजी म्हणाल्या डॉक्टरांना, डॉक्टर साहेब मला एक नवीन दात तयार करायचा आहे. डॉक्टरांनी सांगितलं आजी एका दाताला 3,000 रुपये खर्च येईल. 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे बरं का. आता तो खूप महागडी ट्रीटमेंट आहे. एका दाताला 3,000 रुपये खर्च येईल. मी आपल्या शेजारीच बसलो होतो. आम्ही आपल्या शाळेमध्ये मुलांना शिकवत असतो ना की प्रत्येक माणसाला 32 दात असतात. मी लगेच गुणाकार करून तयार. 32 गुणिले 3 96,000चे दात भगवंताने आपल्याला फुकट दिलीत. फुकट फुकट फुकट. नुसत्या दाताची किंमत 1,00,000 रुपये आहे. हातांची किंमत किती आहे, पायांची किंमत किती आहे, संपूर्ण शरीराची किंमत किती आहे. कोट्यावधी रुपयाचं शरीर भगवंताने आपल्याला दिलं आहे. कोट्यावधी रुपये दिलं आहे. पण आज माणसांना याची जाणीव नाही. म्हणून यासाठी 3 गोष्टींचा विचार माणसाने करावा की जे आपल्याला संतांनी सांगितलं आहे. को अहम, मी कोण आहे. कथमिदम जातम, मला जायचं आहे कुठं. को असं करता, मला निर्माण करणारा कोण आहे. हे ज्या वेळेला माणूस समजून घेईल ना त्यावेळेला जीवनाचा अर्थ माणसाला समजतो. खरं तर आम्ही शिक्षक मंडळी खूप भाग्यवान आहोत बरं का. आपल्यापैकी बरेच आता बाईंनी पण छान पुस्तक लिहिलं आहे. आता पुस्तकाबद्दल मी बोलणारच आहे, पण इतकं छान पुस्तक आहे ते. पहिला भाग त्यांनी प्रसिद्ध केलं बरं का सीमाताई. पहिला भाग तुम्ही वाचा जा आणि हा पण वाचा जरूर. तर पहिला भाग त्यांनी प्रसिद्ध केला. दुसरा भाग महाभारतामधलं जसं गदी माडगूळकरांनी जसं गीत रामायण लिहिलेलं आहे तसं यांनी गीत महाभारत लिहिलं आहे. म्हणजे महाभारताचे जे प्रसंग आहेत ना हे प्रसंग त्यांनी कवितेच्या रूपाने लिहिले. कवितेच्या रूपाने लिहिले.
आणि सुरुवातीलाच अगदी थोडक्यात नेमकं याचं सार काय आहे या कवितेचं ते सुरुवातीला सांगितलं. हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आणखीन. आणि नंतर ती कविता केलेली आहे. बरं, कविता पण अशी आहे की खरोखर या जुन्या वळणाच्या शिक्षिका आहेत. आपण सगळे त्याच म्हणजे यमक, अनुप्रास नाही का, म्हणजे ही सगळे वृत्त, अलंकार सगळं आपण शिकलो आपल्या वेळेला. आता अलीकडे मुलांच्या अभ्यासक्रमात हे नाही. पण उत्प्रेक्ष अलंकार आहे, यमक अलंकार आहे, अनुप्रास अलंकार आहे. एकच शब्द परत परत आला की आपण त्याला अनुप्रास अलंकार म्हणतो. निळावले मन निळावले तन निळावले नवनीत घटातून घन निळ्या वेळीतील शिळे घननिळ्याच्या निळ्या गालीचा निळा निळा मी तिळ तरी. निळा निळा शब्द आला की चमत्कार निर्माण होतो, अनुप्रास अलंकार होतो. काकाने काकीच्या कपाटातले कागद कात्रीने करकर करीत कापले. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, फार मोठ्या साहित्यिक आपल्यामध्ये बसलेले आहेत नाही का, की ज्यांच्या नाटकाला कितीतरी प्रयोग त्यांच्या नाटकाचे झाले, कुसुंबावर लिहिले नाही का. हा फार मोठी मंडळी आहेत आज. त्यामुळं मला तो बोलायलाही बरं वाटतं. सूत्रसंचालन करणाऱ्या आणि उत्तम अशा प्रकारचं निवेदन करणाऱ्या कवयित्री सीमाताई गांधी ह्या पण आज माझ्यासमोर बसलेल्या आहेत. त्यामुळं जरा बोलायला आणखीन बरं वाटायला लागलं की ती पूर्वीचे वृत्त, अलंकार, यमक याच्यामधून. आणि ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा असंच आहे बघा. 3.5 चरणाच्या ओव्या आहेत. ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसमविद्या, आत्मरूपा. 3.5 चरणाच्या ओव्या आहेत. देवा तुची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू, अवतारी जोजी. 4च ओळीचे शब्द आहेत शेवटी. 3.5 चरणाच्या ओव्या आहेत. बाईंनी जे काही लिखाण केलेलं आहे ना, याला खूप गेयता आहे. बाईंनी जे लिखाण केलेलं आहे ना, याला खूप माधुरी आहे. आता खरं तर ते पुस्तक आत्ता माझ्याजवळ नाही, आता प्रकाशन व्हायचं आहे म्हणून ते उघडणं बरोबर नाही. पण त्यातल्या काही कविता मी वाचून दाखवणार होतो आत्ता. तर त्याच्यामध्ये त्यांनी इतकं सुंदर काही काही हे केलं आहे. अलीकडचे कवी सगळे मुक्त छंदात लिहितात नाही का. यमक, अनुप्रास वगैरे यांचं काय, त्या तिथे पलीकडे मोडके बाकडे झाली कविता तयार नाही का. अलीकडे फक्त त्या म्हणजे विषयाची सघनता असते. आपल्या मराठी भाषेमध्ये, साहित्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक संत साहित्य, संत, पंत आणि तंत. संत साहित्य जे आहे म्हणजे मराठीतलं जे पहिलं वाक्य आहे, पहिलं वाक्य 7व्या शतकामध्ये श्रवण बेळगोळ या ठिकाणी महावीरांचा पुतळा आहे, त्याखाली पहिलं वाक्य लिहिलेले 7व्या शतकामधलं. गंगाराजे सुत्ताले करविले, चावंडराजे सुत्ताले करविले. पहिलं वाक्य आहे मराठीतलं. अशी आपली मराठी भाषा आहे. पण पुढे पुढे प्रगत होत गेली. माऊलींनी त्या भाषेला समृद्ध केलं आणि किती अभिमानाने सांगितलं, माझा मराठीचा बोल कौतुके, परी अमृता ते पाहिजे सिंके, ऐसी अक्षरे रेसके मेळविनं. म्हणजे माझ्या मराठीचं एवढं मोठं सामर्थ्य आहे, परतत्वाला स्पर्श करण्याचं सामर्थ्य. बोली रूपाचे रूप लाविनं, अतिंद्रिय परिभोगविनं इंद्रिया करवे, वाचे बरवे कवित्व, कवित्वावर रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा. परतत्वाला स्पर्श करण्याचं सामर्थ्य या मराठीमध्ये आहे. संत वाङ्मय झालं. ज्ञानेश्वर माऊलींच्यापासून तर 16व्या शतकामध्ये निळोबारायांच्यापर्यंत अनेक संतांनी वाङ्मय लिहिलं, साहित्य लिहिलं. याला आपण संत वाङ्मय असं म्हणतो. पुढे श्रीधर पंत, वामन पंत वगैरे ही पंत मंडळी आली. याच्यामध्ये जरा विद्वत्तेचं प्रदर्शन आपल्याला दिसतं. मग त्याच्यामध्ये यमक, अनुप्रास वगैरे. पण विद्वत्ता किती असावी? वामन पंतांची विद्वत्ता एवढी मोठी होती, पहिली ओळ जे लिहायचे ना तर तशीच ओळ खाली असायची, पण अर्थ मात्र वेगळा असायचा. त्यांच्या नावासारखी रचना करणारे अनेक पंडित झाले, त्यांना यमक्या वामन म्हणायचे. यमक्या वामन म्हणजे जे काही वृत्त, अलंकार त्याची रेलचेल त्याच्यामध्ये असायचे. पण आणि काही काही वेळेला खूप किचकट पण व्हायचं. किती किचकट असायचं? एक ग्रस्त आहे, एक प्रसंग त्यांनी पाहिला, कागद घेतला, पेन्सिल घेतली आणि कविता लिहायला सुरुवात केली. अलिकुलवहनाच्या वाहना आणि तो होते, शशीधरवहनाने ताडिले मार्ग पंथे, नदी पतिरिपुतात भंगेत झाला, रवी सूत जो भूमी संगे निमाला. मी काय काय म्हणालो काहीच लक्षात आलं नसेल तुमच्या. अर्थ सांगतो आमच्या म्हणजे लक्षात येईल. अलिकुलवहनाच्या वाहना आणि तो होते. अली म्हणजे भोंगा, त्याचं कुल म्हणजे कमळ, त्याला वाहून नेणार म्हणजे पाणी. एक बाई पाणी आणत होती. शशीधरवहनाने ताडिले मार्ग पंथे, शशी म्हणजे चंद्र, त्याला धारण करणारा शंकर, त्याला वाहून नेणारा नंदी म्हणजेच बैल. एका बैलाने बाईला मारलं. नदी पतिरिपुतात भंगेचं झाला. नदी आणि तिचा पती म्हणजे समुद्र, त्याचा रिपू म्हणजे शत्रू अगस्ती, आणि त्याचा तात अगस्तीचा जन्म मातीच्या मडक्यामध्ये झाला. नदी पतिरिपुतात म्हणजे मातीचं मडकं खाली पडलं आणि फुटून गेलं. रवी सूत जो भूमी संगे निमाला. रवी म्हणजे सूर्य
आणि त्याचं सुतं म्हणजे करणं. बाई खाली पडल्यामुळे कानाला जखम झाली. विषय इतका सोपा. एक बाई पाणी आणत होती. एका बैलाने बाईला मारलं. मातीचं मडकं खाली पडलं आणि फुटून गेलं. बाई खाली पडल्यामुळे कानाला जखम झाली. विषय इतका सोपा, केला मात्र अवघड. त्यांना म्हणतात पंत. आणि जे असतं अवघड ते करतात सोपं, त्यांना म्हणतात संत. म्हणून जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. नाही का? किती छान हसलात बरं. हसलं पाहिजे बरं. जीवन ही हसण्यासाठी आहे. माणसाला व्यक्त होता आलं पाहिजे. म्हणजे माणसालाच फक्त व्यक्त होता येतं. जे व्यक्त होतात तीच माणसं असतात. बाकी जणांना व्यक्त होता येत. हसतच नाहीत काही माणसं. औरंगाबादमध्ये विनोद झाला ना, पुण्यातली माणसं 2 दिवसांनी हसतात. 2 दिवस नवरा बायको विचार करतात, हसू का नको, हसू का नको, हसू. मग बायको म्हणाली 2 दिवसांनी आता हसायला काही हरकत नाही. मग दोघं मिळून हसायला सुरुवात करतात. असं आहे. एक मित्र होते, मित्र माझे 95% मार्क मिळाले मुलाला. पेढे वाटण्याचा कार्यक्रम चालला आहे. आनंदाने पेढे खात आहेत. पण मुलाच्या वडिलांचा चेहरा कडकिस्त्री केल्यासारखा. मी म्हणालो इतका आनंदाचा क्षण आहे, या माणसाचा चेहरा आनंद का नाही? न राहून मी त्याला विचारलंच, अहो म्हणलं इतकी चांगली मार्क मिळाली, तुम्ही हसताना दिसत नाहीत मला. तो म्हणाला त्याचं काय, गेल्या वर्षी जो मुलगा पहिला आला ना त्याला 96% मार्क होती आणि याला 95% मार्क आहेत. काय म्हणावं म्हटलं या माणसाला. पण बाई मात्र खूप हसणाऱ्या बरं का. त्यांच्या सुखात हसणार, दुःखात हसणार. मला मोठं नवल वाटायचं. मी मनामध्ये विचार करायचं ह्या दोघांचं जमतं कसं काय. न राहून मी त्या बाईंना विचारलंच एक दिवस, म्हटलं तुमचं जमतं कसं काय हो, तुम्ही तर कायम हसताना दिसता आणि तुमचे मिस्टर कधीच हसताना दिसत नाही, काय करता. म्हणले ॲडजस्टमेंट करावं लागतं. काय काय ॲडजस्ट करता. अहो म्हणले कार्यक्रमाला जायचं असतं तरी ॲडजस्टमेंट करावं लागतं. आणि खरं सांगू का, तुमच्या माझ्या जीवनाचा पेपर भगवंताने एकदम छान सोडवला आहे. तुमच्या माझ्या जीवनाचा पेपर भगवंताने एकदम छान सोडवला आहे. गाळलेल्या जागा भरा, देवाला 10 पैकी 10 मार्क द्यावे लागतील. एका वाक्यात उत्तरे द्या, देवाला 10 पैकी 10 मार्क द्यावे लागतील. पण देवाचा एकच प्रश्न फार कच्चा आहे, तो म्हणजे जोड्या लावा. ताई या ना. नमस्कार. बसा ताई. पांडुरंग हरी. बसा. 7 जोड्या चुकीच्या असतात, 3च जोड्या बरोबर असतात बरं का. कधीतरी मला वाटतं जरी 7वी जोडी आपली असली ना तरी काळजी करायचं काही कारण नाही बरं का. कारण नाथांनी काय छान सांगितलं आहे, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुकौतुपाय संचिताचे. सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. आणि शेवटच्या चरणात म्हणतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपेचा नाश झाला. मग चिंता कशासाठी करायची. सगळा भार आपण त्या संतांच्यावर व्हायचा. संत वाङ्मय आहे. संत वाङ्मय इतकं छान आहे, इतकं चांगलं आहे. जनाबाईंचे अभंग घ्या, सोयराबाईंचे अभंग घ्या. मला कधी कधी मोठं नवल वाटतं बरं का सेवाताई, की ही मंडळी काही शिकलेली नव्हती. संत सोयराबाई कोणत्या शाळेत गेल्या होत्या ताई, कोणत्या शाळेत नव्हत्या गेल्या, पण त्यांचे अभंग वाचा. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. किशोरी ताया मोनकरांच्या स्वरात जर अभंग ऐकला तर आपल्याला मोठं नवल वाटेल. म्हणजे या चोखामेळ्यांचा अभंग अस्पृश्य समाजामध्ये जन्माला आलेले, पण समाजाचं प्रबोधन करताना उसडोंगा परी रसनोहे डोंगा, काय भुलला सी वरली रंगा. नदी डोंगे परी जल नोहे डोंगा, काय भुलला सी वरली रंगा. कमान डोंगे परी तीर नोहे डोंगा, काय भुलला सी वरली रंगा. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुलला सी वरली रंगा. म्हणजे यामध्ये खूप भाव आहे, भक्ती आहे. सगळ्याच संतांनी आपल्याला भक्तीचा सोपा मार्ग सांगितला. आज विज्ञान युगामध्ये जेव्हा आम्ही वावरतो आहोत त्यावेळेला जर आम्हाला सुख पाहिजे असेल, जर आम्हाला आनंद पाहिजे असेल, तर हे सुख आनंद हे सगळं संत वाङ्मयामध्ये आहे. रामदास स्वामींचा दासबोध वाचा. दासबोधामध्ये इतका व्यावहारिक उपदेश महाराजांनी केलेला आहे, स्वामींनी केलेला आहे. तुकाराम महाराजांचं जवळजवळ 3,500-4,000 अभंग आहेत. यामध्ये उपदेशपर लिहिलेले त्यांचे अभंग आपण वाचा. या अभंगांमध्ये म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगत असतानासुद्धा व्यावहारिक उपदेश त्यांनी केला. आणि शेवटी अणु रेणूया थोकडा, तुका आकाशा एवढा. म्हणजे स्वतः एवढे मोठे आकाशाला गवसणी घालणारे तुकाराम महाराज आपल्याकडे आले. म्हणून आजचा जो विषय मी घेतला की हे जे संत आहेत जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती, देह म्हणजे परोपकारासाठीच आपला देह ते अर्पण करतात. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती,
हे जे संत आहेत हे जगाच्या कल्याणासाठी असतात. महाभारतामध्ये एक वाक्य आहे की अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम. म्हणजे शिष्यांनी विचारलं महाराजांना की पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय. तेव्हा त्यांनी सांगितलं दुसऱ्याला त्रास देणं म्हणजे पाप आणि दुसऱ्याला मदत करणं उपकार करणं म्हणजे पुण्य. महाराजसुद्धा म्हणतात ना पुण्य पर उपकार पाप ते परपीडा. संत नेमकं हेच करतात. परोपकार हा पुण्याय म्हणजे जे संत जन्माला येतात ना ते परोपकार करण्यासाठी जन्माला येतात. जगाच्या कल्याणा संताच्या भोवती देहकष्टविती परोपकार आहे. म्हणजे किती कष्ट आहेत. सगळ्या संतांचं जीवनचरित्र आपण वाचा. सगळ्या संतांचं जीवनचरित्र वाचा. कुठल्याही संतांचं जीवन महाराज तुकाराम म्हणजे माऊलींना त्यावेळेला या भावंडांना किती त्रास झाला आहे आपण पाहतो. जनाबाईंचं जीवन जर आपण पाहिलं तर नामदेव महाराजांच्या कुटुंबामध्ये 15 लोक आहेत. 15वा क्रमांक जनाबाईंचा आहे. एकतर स्त्री आहे, शूद्र आहे, नंतर दासी आहे आणि पोरकी आहे, आईवडिलांच्या शिवाय वाढलेली आहे. अशा जनाबाईंचं जीवन जर आपण पाहिलं तर सगळ्यांच्या अगोदर उठावं, सगळ्या शेवटी झोपावं. कुठेही त्रागा नाही, कुठेही त्रागा नाही. पण आपला जो शीण आहे ना, आपले जे कष्ट आहेत ते सगळे पांडुरंगाला समर्पित केले आणि जी काही अभंग रचना केली त्या अभंग रचनेमध्ये एकतेचा, समतेचा, ममतेचा, प्रेमाचा त्यांनी संदेश दिला. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, समतेचं प्रतीक या ठिकाणी त्यांनी मांडलं. इतकंच नाही तर जे क्रांतिकारक स्त्री आहेत, आता आपण सावित्रीबाई क्रांतिकारक आहेत, पण त्याच्या अगोदर 700 वर्षापूर्वी या स्त्रियांनी समाजामध्ये फार मोठी क्रांती केली. ह्या म्हणतात, जनाबाई म्हणतात, डुईचा पदर खांद्यावरी आला, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेईल टाळं खांद्यावरी विणा, मनगटावरी तुम्ही चुना घाला, पंढरीच्या पिठी मांडिले पालं. म्हणजे ती म्हणते तुका हे जनी म्हणे देवा झाले मी येसवा. म्हणजे एवढं ती समाजामध्ये परिवर्तन करणारी अशा प्रकारची स्त्री आहे. संत कान्होपात्राचं जीवन पहा. मी तर एक गोष्ट नक्की सांगेल, आपल्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये बरेच वेळा कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो. येरगट्टी काकावरी त्यावेळेला असायचे. 4-5 वेळा मी कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो. पुढे जर आपण एखादा 4-5 दिवसाचा कार्यक्रम ठेवला तर मी नक्की येईल. मुक्ताई ते बहिणाई म्हणजे मुक्ताबाईंच्यापासून तर बहिणाईपर्यंत रोज एका श्री संताचं चरित्र आपण पाहूया. किंवा ज्ञानोबा ते तुकोबा, ज्ञानेश्वर माऊलींच्यापासून तुकाराम महाराजांच्यापर्यंत रोज 5 संतांची चरित्र आपण पाहूया. कारण ही संत चरित्र आहेत ना, ही आपल्याला प्रेरणा देतात. बहिणाबाईंचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं तर वयाच्या 3ऱ्या वर्षी लग्न झालं आणि तोही रत्नाकर पाठक नावाचा मुलगा मिळाला. मुलगा कुठला, बिजवर होता तो, आणि वय वर्ष 27. त्याच्याबरोबर संसार केला बहिणाबाईंनी. आणि बहिणाबाईंचं स्थान हे वारकरी संप्रदायामध्ये मगाशी अभंग म्हणून दाखवलं ना, तुका झालास हे कळस, बहिणा म्हणे फडके ध्वजा, निरूपण केले ओजा. म्हणजे या संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या मंदिरावर भगवी पताका फडकणारी ही बहिणाबाई आहे. इतकं संतांचं कार्य मोठं आहे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हणालो की आपण खूप भाग्यवान आहोत की आपण भारतामध्ये जन्माला आलो, आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आणि आपल्यावर सगळ्या संतांचा भार आहे. संत वाङ्मय आहे, पंत वाङ्मय आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे, आणि शेवटी तंत वाङ्मय सांगितलं त्यांनी. 3रा प्रकार जो आहे तंत वाङ्मय. तंत वाङ्मयामध्ये शाहिरी वाङ्मय आहे, लावणी आहे, फटके आहेत. अनंतफंदीचा फटका आपल्याला माहीत असेल. बिकट वाट वाही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये ऐसा पुल्या उगाच भटकत फिरू नको, नाही का. म्हणजे अनंतफंदीचा फटका आपल्याला माहीत असेल. किंवा त्याच्यामध्ये शाहिरी वाङ्मय आहे, पोवाडे आहेत. म्हणजे असा हा मराठी साहित्याचा प्रवास. शेवटी मला पुस्तकापर्यंत यायचं आहे की ताईंनी लिहिलेले जे पुस्तक आहे हे गीत महाभारत आहे. पूर्वार्ध जो लिहिला तो महाभारताचं युद्ध जे झालं तिथपर्यंत लिहिला. पण पुढे त्यांना प्रेरणा मिळाली, त्यांना सुचवलं. मला वाटतं राजन लाखे साहित्य परिषदेचे आपल्या विभागाचे अध्यक्ष, त्यांनी प्रस्तावना दिली आणि त्यांनी सुचवलं की पुढचा भाग तुम्ही लिहा. आणि मग युद्धाच्या नंतरचा जो भाग आहे तो त्यांनी पुढे लिहिला. ताई निघालात का लगेच?
बरं या या हां तर पुढचा जो भाग तुम्ही लिहा आणि किती कल्पकतेने बाईंनी त्याच्यामध्ये इतकं सुंदर लिहिलं आहे की महाभारतामध्ये म्हणजे त्या कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो उपदेश केला, कर्तव्य कर्मापासून बाजूला गेलेला अर्जुन आहे आणि त्याने पुन्हा हातामध्ये धनुष्य घ्यावं आणि लढायला सुरुवात करावी म्हणून जो उपदेश केलेला आहे, हा उपदेश केवळ 45 मिनिटाचा उपदेश आहे. 45 मिनिटच बोलले असतील, परंतु ताईंनी बाकी हा जो उपदेश आहे हा एका कविते 5 कडव्यात हा संपूर्ण उपदेश त्यांनी लिहिला. म्हणजे जे मोठं जे आहे ते इतकं छोटं करून त्यांनी लिहिलं आणि ते इतकं समर्पक आहे. त्याला गेयता आहे, माधुरी आहे, अनेक प्रकारच्या कविता त्याच्यामध्ये आहेत. आता या ठिकाणी पहा, ही गीत महाभारत कोणती जरी कविता आपण पाहिली ना, आता कोणतंही पान जरी उघडलं, आता माझ्यासमोर एक कृष्णाची तळमळ बरं का, दिवसा मागून दिवस चालले, युद्धाला मग उधाणं आले, व्यूहरचना ते करू लागले, परस्परांना अडवू लागले. म्हणजे कृष्णाची तळमळ जी आहे, युद्ध सुरू होण्यापूर्वी जी तळमळ कृष्णाची होती त्या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक प्रसंग जो आहे तो इतका बारकाईने, ज्याला आम्ही मराठी भाषेमध्ये स्वभावोक्ती अलंकार म्हणतो. स्वभावोक्ती अलंकार आपल्या सगळ्यांना माहीत असेल. जसं आहे तसं हुबेहूब वर्णन करणं याला आपण स्वभावोक्ती अलंकार म्हणतो. आम्ही शाळेमध्ये उदाहरण पाठ करून ठेवले, माती तिथे पसरलेली अतिरम्य पंख, केलेवरी उदर पांडुर निष्कलंक, चंचू तशी चौघडी पदलांबे विले, निष्प्राण देह पडला शर्वही निवाले. स्वभावोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे. म्हणजे ताईंनी केलेलं जे वर्णन आहे ना, हे अगदी जसं आहे तसं वर्णन केलं आहे. अभिमन्यूने व्यूह भेदला, कौरव सैन्य मारू लागला, दुर्योधन मग सावध झाला, धाडी मग तो अंबुशाला, मायायंत्रे असमदुराने, रण व्यापले अंधाराने, उत्तर दिले अभिमन्यूने, सूर्यास्त्राने त्याला गिळले. म्हणजे इतकं सोपं आहे. हे सोपं असतं ना, ते सोपं आहे ते पटकन. आणि संतांचं मगाशीच मी आपल्याला सांगितलं की संत सोपं करून लिहितात. जे मोठी माणसं असतात ना, ती नेहमी सोपं बोलतात बरं का. मोठी माणसं सोपं बोलतात. मला एक उदाहरण परवा ऐकायला मिळालं. लोकमान्य टिळकांची जेव्हा तुरुंगातून मुक्तता झाली त्यावेळेला पेपरमध्ये बातमी आली की लोकमान्य टिळक बंधमुक्त. आणि ज्यावेळेला तो पेपर हे प्रसिद्ध व्हायच्या अगोदर त्यांच्याकडे गेला त्यावेळेला त्यांनी बंधमुक्त या शब्दावर मोठी काट मारली आणि त्याच्यावर एक सोपा शब्द लिहिला, लोकमान्य टिळकांची सुटका. म्हणजे जी मोठी माणसं असतात ना ती सोपं लिहितात. इतकंच नाही, जी सोपं लिहितात तीच माणसं मोठी असतात बरं का. जे सोपं लिहितात तीच माणसं मोठी असतात. असं हे सगळं सोपं फार छान पुस्तक आहे. मी तर माऊलींचरणी प्रार्थना करेल की खरं तर आपल्या जवळचं आपल्याला माहीत नसतं बरं का. ताई एवढ्या मोठ्या आहेत आपल्याला माहीत आहे का, नाही का. म्हणजे सगळ्या महाराष्ट्राने, सगळ्या मराठी भाषेच्या रसिकांनी त्यांचं नाटक उचलून धरलं. आपण खूप भाग्यवान आहोत की अशी माणसं आपल्या प्राधिकरणामध्ये राहतात. खूप भाग्यवान आहोत आपण. आणि अशा माणसांच्या सानिध्यामध्ये आपलं वास्तव्य असणं ही आपल्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. गदी माडगुळकरांनी, सुधीर बाबूंनी गीत रामायण हे घराघरापर्यंत पोहोचवलं. 1956 साली गीत रामायण पहिल्यांदा आकाशवाणी केंद्रावर प्रसारित झालं. हां, पहिल्यांदा. आणि बाबूंनी त्याला इतका सुंदर स्वर दिला की ते अजरामर झालं. मी तर माऊलींचरणी एखादी अशी प्रार्थना करेल की ताईंच्या या ग्रंथालासुद्धा किंवा या काव्यसंग्रहालासुद्धा असे एखादे सुधीर बाबू लावावेत की त्यांचं गायन प्रत्येक मंदिरावर आहे. आणि मी शोधतो आहे. मी त्यांना मागे एकदा म्हणलं, माझ्यासमोर एक मुलगी आहे, जी मुलगी गीत रामायण म्हणते, फार सुंदर आहे. मी एक दिवस योग घडवून आणणार आहे तो, आणि आपण इथेच कार्यक्रम करूया. मी तिला ही गाणी देईल सगळी. आणि मग बघा, म्हणजे जेव्हा साहित्यिक लिहितात, जेव्हा साहित्य निर्मिती केली जाते त्यावेळेला उत्स्फूर्त भावनांचा सहजोद्रेक म्हणजे काव्य. किंवा वामन पंडितांनी व्याख्या केली की विल्यम वर्ड्सवर्थनी व्याख्या केली, उत्स्फूर्त भावनांचा सहजोद्रेक म्हणजे काव्य. किंवा जगन्नाथ पंडित म्हणतात रसात्मकम वाक्यम काव्यम, म्हणजे रसपूर्ण भाषेचा आविष्कार म्हणजे काव्य असतं. यांनी, मी तर साहित्याची व्याख्या अशी सोपी करत असतो. साहित्य म्हणजे काय,
तर जे समाजाचं हित साधतं त्याला आपण साहित्य असं म्हणतो. आणि या पुस्तकामधून, या काव्यसंग्रहामधून नक्कीच ती लोकांना प्रेरणा मिळेल आणि ते पुस्तक लोकांच्यापर्यंत जाईल. आपण त्याचं छानपैकी स्वागत करावं अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. आणि जे जे आपल्यात लिहित असतील, सारखं लिहित गेलं पाहिजे. जाता जाता फक्त एकच गोष्ट मला सांगायची की आपण सगळे ज्येष्ठ मंडळी आहोत. आपल्या आयुष्याची सायंकाळ आहे, आपण ती आनंदाने घालवायची. सुख आणि दुःख प्रत्येकाच्या वाटायला येतच ना, कुणाच्या वाटायला येत नाहीत. अहो, आपला जन्म दुःखासाठी आहे. मगाशी मी सांगितलं जन्माची तेमुळं पाहिले शोधून दुःखाची कारणं जन्म घ्यावा, दुःखच आहे. पण दुःखामध्ये सुद्धा आपल्याला सुख मानता आलं पाहिजे. मग हे सुख माणसाला कसं मानता येईल? तर एकमेकाबरोबर संवाद साधा, एकमेकाशी बोला. एकमेकाबरोबर जेव्हा तुम्ही आपल्या विचाराचं प्रदर्शन कराल, आत्मनिवेदन दुसऱ्यांच्या जवळ कराल, त्यावेळेला त्या माणसाच्या जीवनामध्ये सुख मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि जे काही द्यायचं आहे, आता आपण भरपूर सेवा केली, कोणी सरकारी खात्यात असेल कामाला, कोणी कंपनीमध्ये असेल, पण ज्या ज्या ठिकाणी आपण सेवा केलेली असेल त्या त्या ठिकाणी आपण समाजाला भरभरून दिले आणि अजूनही भरपूर द्यावं. जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत आपण समाजासाठीच करत राहिलं पाहिजे. आणि त्यातला आनंद किती मोठा असतो ते पहा. आमच्या लहानपणी एक दूधवाला यायचा बरं का, दूधवाला. अर्धा शेर दूध घ्यायचा आम्ही, अर्धा शेर. तो दूधवाला काय करायचा, पहिलं पावशेराचं माप आमच्या पातेल्यामध्ये भरून टाकायचा, दुसरं माप भरायचा तो पण पातेल्यामध्ये टाकायचा, आणि परत काय करायचा, तिसऱ्या मापामध्ये थोडं दूध टाकायचा. आमचं त्या 2 मापांकडे लक्ष नसायचं, तिसऱ्या मापामध्ये किती दूध टाकतो त्याच्याकडे आमचं लक्ष असायचं. तिसरं माप माणसाने भरभरून दिलं पाहिजे, तिसरं माप भरभरून दिलं पाहिजे, तरच माणसाला आनंद मिळू शकतो, तरच माणसाला आनंद मिळू. मी मगाशीच सांगितलं की जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून या विठ्ठलाची कृपा केली, किंवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. जेव्हा पुनर्जन्म आहेच, आणि मी तर देवाला नेहमी प्रार्थना करतो, देवा मला जर पुनर्जन्म द्यायचा असेल ना परत, शिक्षकाचंच दे. देवाने विचारलं प्राथमिक शाळेत देऊ की माध्यमिक शाळेत देऊ, मी म्हणेल प्राथमिक शाळेतच दे. देवाने विचारलं सरकारी शाळेत देऊ की खाजगी शाळेत देऊ, मी म्हणेल सरकारी शाळेतच दे. तर सरकारी शाळेमध्ये मी मुलं अशी पाहिलीत, कोणाला आई आहे, कोणाला वडील नाही, कोणाला वडील आहे, कोणाला आई नाही, कोणाला दोघं आहे, पण एकाचाही उपयोग नाही. पण आज ही मुलं जेव्हा मी पाहतो आणि त्यांचे फोन ज्या वेळेला मला येतात, गेल्या वर्षी 14 तारखेला 14 जानेवारीला एका मुलाचा फोन आला, तो म्हणाला सर मी उद्या दिल्लीला जाणार आहे 14 ऑगस्टला, आणि 15 ऑगस्टला मला दिल्लीला जायचं आहे, मला त्या ठिकाणी राष्ट्रपती पदक मिळणार आहे. यापेक्षा जीवनात आनंद कोणता असू शकतो? मोबाईलवर पत्र लिहिलं त्याला, त्याने लगेच उत्तर दिलं की सर हे सगळं जे आहे ना, हे तुम्ही केलेले संस्कार जीवनामध्ये फार महत्त्वाचे. एक मुलगी SP आहे, कल्पना जोशी बारोकर. पिंपरी चिंचवडच्या YCMच्या ज्या प्रमुख आहेत, वर्षा सुभाष डांगे, ती माझी विद्यार्थिनी आहे. कितीतरी मुलं तुम्हाला सांगेल असे, कोण डॉक्टर, इंजिनियर. म्हणजे सगळं श्रेय काय माझं नाही, पण कुठंतरी आपण एक वीट झालो ना त्याच्या जीवनामध्ये. मी एक सुविचार सांगत असतो, प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनमंदिराचा कळस होण्याचं भाग्य जरी आम्हा शिक्षकांचं नसलं तरी त्यांच्या जीवनमंदिराच्या भिंतीची भरभक्कम वीट होण्याचा अधिकार मात्र नक्कीच आहे. आणि ही वीट आपण त्यांच्या जीवनात लागली ना की आपलं जीवन आनंदी झालं. तसं आपल्यालासुद्धा अजून खूप आनंदाने जीवन जगता येईल. सुखाकडं दुःखाकडं, सुखदुःखे समय कृत्वा लाभा लाभो जया जयो, अशा भावनेने जर आपण पाहिलं ना तर खूप चांगलं जीवन आहे, खूप सुंदर जीवन आहे. जे जे आपल्याजवळ असेल ते समाजासाठी देत चला. खूप आपलं शरीर स्वास्थ्य चांगलं सांभाळा, अनमोल शरीर आहे. तुम्ही आम्ही जर एकमेकाला भेटलो ना तर 2च प्रश्न विचारतात. पहिला प्रश्न असतो तब्येत कशी काय आहे, आणि दुसरा प्रश्न असतो मुलं काय करतात. 2च प्रश्न विचारतात. तुमच्याजवळ किती एवढी आहेत, तुम्ही किती फ्लॅट घेतलेत, कोणी आपल्याला विचारत नाही, कारण कोणी कोणाला देत नाही, नाही का. 2च प्रश्न विचारतात. म्हणून आपलं आरोग्य हे चांगलं राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी योगासनं, प्राणायाम, फिरणं, संवाद हे जे आहे, 1 पट खा, 2 पट पाणी प्या, 3 पट व्यायाम करा, 4 पट हसा, नाही का. पण आपण काय करतो, 4 पट खातो, उलटा हे लावतो, क्रम लावतो. 4 पट खासो आणि 1 पटच हसतो, नाही का. भरपूर हसा आणि जीवनातला आपला आनंद घ्या. आज एका सुंदर कार्यक्रमाच्या निमित्तानं आपली सर्वांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आपल्या या पुस्तकाचं प्रकाशन थोड्या वेळाने होईलच,
परंतु या पुस्तकाचं स्वागत सगळ्यांनी आनंदाने स्वागत करा. आज पुस्तकं देणार आहेत का, त्याचं स्वागत मूल्य काही थोडंफार ठेवा आणि मग आजच लोकांना पुस्तक कोणाला घ्यायचं असेल, देणगी मूल्य काय असेल अल्पदरात, सवलतीचा दर द्या आज सगळ्यांना पुस्तक, नाही का, आणि ते लोकांच्यापर्यंत जावं अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.